नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आज आपण बघणार आहोत साहित्याची निर्मिती प्रक्रिया या घटकातील साहित्यातील नवनिर्मितीचे स्वरूप. या अंतर्गत प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या मुद्द्याची माहिती आपण घेणार आहोत. याआधी आपण प्रतिभेचे स्वरूप आणि कार्य पाहिलं, त्याबद्दल मांडली गेलेली काही मतंही पाहिली. आता इथे वेगळाच भाग पाहायचा आहे. प्रतिभा व्यापार किंवा काव्य निर्मिती हा एक पूर्णपणे मानसिक व्यवहार असल्यामुळे मानसशास्त्रज्ञाकडून या व्यापार व्यवहाराचा शोध घेण्याचा जो प्रयत्न झाला तो पाहणं गरजेचं आहे. कविता आणि प्रतिमा या ग्रंथात डॉक्टर सुधीर रसाळ यांनी याबद्दल फार चांगलं लेखन केलेलं आहे. सौंदर्यमीमांसा या ग्रंथातही डॉक्टर आभा पाटणकर यांनी यासंबंधी एक मोठं प्रकरण लिहिलं आहे. डॉक्टर रसाळ लिहितात, 20व्या शतकाच्या सुरुवातीला सिग्मंड फ्राईडने आणि इतर मनोविश्लेषण शास्त्रज्ञांनी अर्थबोध आणि अबोध मनांच्या स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर स्वप्नांचे यशस्वी विश्लेषण करायला सुरुवात केली. त्यामुळे मानसशास्त्रात तर क्रांती झालीच, पण त्याबरोबरच समीक्षाशास्त्रालाही आपल्या काही संकल्पना व्यवस्थित मांडता आल्या. स्वप्नांचं विश्लेषण करताना त्यांना स्वप्न व काव्य यात विलक्षण साम्य आढळून आलं. स्वप्न प्रतीकांचं बनलेलं, प्रतीकं उकलून मूळ स्वप्नहेतू शोधता येतो. स्वप्न मुख्यतः अतृप्त इच्छांची कल्पित तृप्ती मिळवण्यासाठी पडतात. कविता ही प्रतीकांची बनलेली, काव्यप्रतीकेही उकलता येऊ शकतात व त्यामागील मानसिक प्रेरणा शोधता येऊ शकतात. स्वप्न आणि वास्तव यांच्याप्रमाणेच काव्य व वास्तव यांच्या नात्याचा वेगळ्या प्रकारे अन्वय लावणे शक्य झाले. त्या दोन्ही वास्तवाच्या केवळ प्रतिकृती नाहीत हे मत मांडले जाऊ लागले. दोन्हीत होणारी प्रतीकांची रचना काल्पनिक असते. तिच्यात काटेकोर कार्यकारण भाव किंवा तार्किकता शोधता येत नाही. या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वप्न व काव्य या भावनात्मक, कल्पनाजन्य व प्रतीकरूप असतात. हे साम्य लक्षात घेऊन स्वप्न विश्लेषणाच्या आधारावर कवितेच्या निर्मितीविषयी व स्वरूपाविषयी काही उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला. माणसाची स्वप्न दोन प्रकारची असतात: जागेपणीची स्वप्न आणि रात्री झोपेत पडणारी स्वप्न. दिवसा जागेपणी पडणारी स्वप्न म्हणजे दिवा स्वप्न होय. फ्राईडने या दोन्हींचे विश्लेषण केलेलं आहे. व्यक्तीच्या दिवा स्वप्नात दिवसा आपल्याशीच चाललेल्या मनोराज्यात खाजगीपणा असतो, त्याद्वारे तो त्याच्या अतृप्त इच्छांची काल्पनिक तृप्ती साधत असतो. ती इतरांपासून चोरून ठेवण्यात त्याला रस असतो. तसेच एका व्यक्तीच्या दिवास्वप्नात दुसऱ्याला रस नसतो, पण काव्य मात्र सर्वांकडून आस्वादिले जाते. फ्राईडच्या मते काव्याबाबत हे जे घडते त्याचे कारण काव्यरचनेसाठी वापरण्यात येणारे तंत्र कौशल्य हेच होय. त्याच्या मते कवी पात्रनिर्मिती करून दिवा स्वप्नांना वेगळा वेश चढवतो. तोच दिवा स्वप्नातील व्यक्तिकेंद्रितता काढून टाकतो. वाचकांना तो तांत्रिक कौशल्यापासून मिळणाऱ्या आनंदाची लाच देत असतो. त्याचे असेही म्हणणे आहे की दिवा स्वप्नांपासून फक्त इच्छातृप्तीचा आनंद मिळत असून काव्य साहित्यापासून मिळणारा आनंद मात्र दुहेरी असतो. त्यात इच्छातृप्ती असतेच, शिवाय तंत्रकौशल्यापासून मिळणारा आनंदही असतो. फ्राईडची उपपत्ती कथात्मक किंवा नाट्यात्मक साहित्यालाच फक्त लागू पडते. त्यातही ती अशी रंजनपर साहित्यालाच लागू पडते, कारण तेथे इच्छापूर्ती, स्वप्नरंजन किंवा मनोरंजन असेच हेतू असतात. ही उपपत्ती कवितेच्या स्वरूपावर प्रकाश टाकू शकत नाही. म्हणून या परंपरेतील इतर मनोविश्लेषण तज्ज्ञांनी झोपेत पडणाऱ्या स्वप्नांच्या आधारे काव्यनिर्मिती प्रक्रिया आणि काव्यस्वरूप यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिवास्वप्न ही साधी, सरळ, कथात्मक व सुबोध असतात. त्यांची दोरी दिवास्वप्ने पाहणाऱ्याच्या हाती असते. ती मनाच्या जागृत म्हणजेच जाणीवेच्या स्तरावर वावरत असल्याने अतृप्त इच्छा लगेच समजते. उलट झोपेत पडणारी स्वप्ने दुर्बोध असतात. ती अधिक गुंतागुंतीची असून अतृप्त इच्छा लगेच समजत नाही. त्यांची रचना अतार्किक व प्रतिकात्मक असते. त्यांची पाळंमुळं मनाच्या अर्थबोध व अबोध स्तरावर पसरलेली असतात. रात्रीच्या स्वप्नांचे हे स्वरूप लक्षात घेऊन काव्यनिर्मिती लक्षात घेण्यासाठी मनाच्या या छुप्या स्तरांचा वा पातळ्यांचा शोध घेतला जाऊ लागला. या बाबतीत युंग, फ्रेझर, प्रिस्कॉट यांचे कार्य मोठे आहे. प्रिस्कॉटने प्रथम स्वप्न व काव्य यातील फरक स्पष्ट केला आहे.
काव्य ही जागेपणीची निर्मिती असून त्यात विचार प्रवाहावर त्या त्या कवीचे नियंत्रण असल्याचे दिसते. स्वप्नात असं नसतं. स्वप्न खाजगी, तर काव्याचे आवाहन वैश्विक असते. मुख्य म्हणजे काव्याप्रमाणे स्वप्नाला शैलीचे, साहित्याच्या परंपरांचे व प्रकारादी वैशिष्ट्यांचे अंग नसते, पण कल्पनाशक्तीचा मुक्त विहार दोन्हीकडे चालू असतो. या विहारामुळेच कवीला काव्यात्म प्रतीती येते. ही प्रतीती म्हणजे मानसिक प्रतिमांची रचना होय. स्फूर्तीच्या क्षणी असा प्रतिमारूप प्रत्यय आल्यानंतर कवी त्याला शब्दरूप देण्यासाठी धडपडू लागतो. ही त्याची क्रिया मात्र बौद्धिक व जागरूक होय. शब्दकल्पनांची निवड वगैरे गोष्टी यात असल्याने ती जशी बौद्धिक तशीच ही क्रिया पुनर्व्यवस्थापनासारखी असते. जागे झाल्यानंतर स्वप्नांचे तुकडे जुळवल्यासारखी. स्वप्न व काव्य दोन्ही स्थलकालातीत असतात. भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांची एकात्मता त्यात असते. प्रिस्कॉटच्या मते प्रतिमा घडवणारी शक्ती म्हणजे कल्पनाशक्ती. तीच स्वप्न आणि काव्य यांच्या मागे असते. स्वप्नातील संक्षेपीकरण म्हणजे विस्तार थोडक्यात आणणे, स्थानांतर प्रक्रिया, तपशिलाची अदलाबदल, निर्बंधक इत्यादी वैशिष्ट्ये या कल्पनाशक्तीतूनच संभवतात. काव्यातील सूचकता, अनेकार्थता, औचित्य विचार असे विशेषही या शक्तीतूनच संभवतात. यामुळे असं मानलं गेलं की स्वप्न आणि काव्य यांचं जीवनात समान मूल्य आणि कार्य आहे. ते म्हणजे इच्छातृप्ती आणि मनोविश्रांती हे होय. काव्य व स्वप्न हे जीवनातील रक्षकद्वारासारखे होत. म्हणून प्रिस्कॉट म्हणतो की दबलेल्या भावनांचे विवेचन घडवून मनावर उपचार करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे काव्य होय. इथे एक लक्षात घ्यायला हवं की जुन्या काळी ॲरिस्टॉटलने विरेचनाची कल्पना मांडली होती, पण ती फक्त शोकात्मिकांच्या बाबतीत आणि भय व अनुकंपा या भावनांच्या संदर्भात होती. प्रिस्कॉटने मांडलेली ही विरेचनाची कल्पना सर्वच ललित साहित्य आणि सर्वच भावनांच्या संदर्भात मांडलेली आहे. याद्वारे तो काव्यास्वादानंतर वृत्तीला येणारा जो सुखद हल्लकपणा आहे त्याचीच संगती लावतो. मनाच्या जाणीवेच्या स्तरापेक्षा नेणिवेचा स्तर दूरदृष्टी व शहाणपण या बाबतीत श्रेष्ठ आहे. तोच भविष्यात दूरवरचे पाहू शकतो. काव्य आणि स्वप्न यांची निर्मिती या नेणिवेच्या स्तरातून होते. म्हणूनच त्या दोघांचाही पल्ला मोठा आहे. प्रतिभा व्यापार म्हणजेच काव्य व्यापार आणि स्वप्न व्यापार समान आहेत असं मानणारी जी भूमिका आहे तिच्यावर काही आक्षेपही घेतले गेले आहेत. तेही लक्षात घ्यायला हवेत. त्याचं स्वरूप साधारण पुढीलप्रमाणे. हे दोन्ही समान मानल्यामुळे काव्याचं स्वतंत्र स्थान नाकारलं जातं. ते म्हणजे दिवा स्वप्न किंवा रात्रीचे स्वप्न यांचेच एक पर्यायी रूप बनते. या दोन्हींचे जर प्रयोजन एकच असेल तर मग स्वतंत्रपणे काव्य का लिहिलं जातं व वाचलं जातं हा प्रश्न निर्माण होतो. कारण स्वप्न पाहणं सर्वांना अधिक सोपं गेलं असतं. तसेच साहित्यामुळे फक्त इच्छांची, उदात्त इच्छांची तृप्तीच होते असे म्हटले तर अशी तृप्ती साधायची कशासाठी असा सवाल उपस्थित होतो. ती साधल्याने काय होते? त्याचा लाभही काही निवडक मोजक्या कवी व वाचकांना का होतो? अशी तृप्ती न साधल्याने मानसिक विकृती तरी कोणत्या निर्माण होतात? या प्रश्नांबद्दलही काही संशोधन झालेले दिसत नाही. एक गोष्ट खरी की कसल्याही इच्छातृप्तीचे प्रयोजन जोडल्याने साहित्याचे स्वतंत्र साध्यरूप धोक्यात येते. या दोन्ही गोष्टी समान मानणाऱ्या मताने कलाकृतीच्या रूप या घटकाचा फारसा विचार केलेला दिसत नाही. त्याला गौण व साधनरूप स्थानच दिलेले दिसते. फ्राईड किंवा प्रिस्कॉट या दोघांनीही कलाकृतीची रूपसिद्धी फारशी लक्षात घेतलेली नाही. कल्पनाशक्तीची संकल्पना ही अपुरेपणे लक्षात घेतली गेली आहे. तिची काव्यात दिसणारी नवनिर्मिती क्षमता या मताने लक्षात घेतलेली नाही. तेव्हा मानसशास्त्र किंवा मनोविश्लेषण शास्त्रज्ञांच्या स्वप्नमीमांसेतही काही कच्चे दुवे आहेत. पण या मीमांसेने कला किंवा साहित्य व्यवहार तपासून पाहण्याची एक नवी दृष्टी दिली हे मान्य करावेच लागते. विशेषतः कलाकृतीगत व्यक्तींच्या उक्ती व कृती तपासण्याची एक नवी दृष्टी दिली आणि साहित्याचा व्यवहार मनोव्यापाराच्याच पातळीवर बेतण्याचे धडे दिले.